मिनल आज आपल्याला तिचं डेली रुटीन दाखवणार आहे. बघूया तर ती तिच्या डेली रुटीनमध्ये काय करते. चला तर मग. आत्ताच काय करावे हा मी विचार करत होते. पाहुणे येणार म्हणजे मेजवानी तर हवीच, पण पाहुण्यांना एक खासही नकोय, हलकं पुलक हवाय. तर मी विचार करते की मी रात्री भिजवलेले मूग ठेवले आहे. आता हे मोड आलेले मूग मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून अगदी मऊसर वाटून घेते आहे. ते वाटल्यानंतर आता हे वाटण मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे. त्यात कुटलेला लसूण, कुठलेही मिरची, हिंग, ओवा आणि मीठ घालून सगळं एकजीव करून घेते आहे. सर्व एकजीव झाल्यानंतर आपण इथे डोशाचा पॅन गरम करायला ठेवलेला आहे. एक पळीभर मिश्रण घेऊन तव्यावर पसरवून आपण त्याचे छान क्रिस्पी असे डोसे बनवून घेऊया. करेले आहे. तुम्ही बघू शकता की किती सुंदर क्रिस्पी असे मुगाचे एवढ्या मिश्रणामध्ये 10 ते 12 डोसे मी बनवलेले आहे. आता त्या डोशांसोबत खाण्यासाठी मी वेगळी अशी टोमॅटोची चटणी बनवणार आहे. तुम्ही बघा नक्की कशी बनवते ते. चला तर मग आपण 10 ते 12 टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले. टोमॅटो मी स्वच्छ धुवून घेतले. आता ते आपण अर्धे कापून घेऊया आणि तसेच ते तेलामध्ये कढईत फ्राय करायला ठेवूया. झाकण ठेवून घ्या. मैत्रिणींनो, आता टोमॅटो छान शिजले गेलेले आहेत. ते टोमॅटो आपण छान एका स्मॅशरने स्मॅश करून घेऊया. आणि इकडे मी तडका पॅन ठेवलाय. त्यामध्ये तेल टाकून त्यात कढीपत्ता, लसूण, तडका पॅनमध्ये आपण तेल टाकून त्यात ठेचलेला लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, मोहरी, जिरे, हिंग टाकलेला आहे. आता आहे आपली छान अशी सुगंधी ठेचलेली टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. वास तर खूप सुंदर येतोय. तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की सांगा. मैत्रिणींनो, हे बघा आपले मुगाचे सुंदर डोसा आणि टोमॅटोची चटणी किती सुंदर दिसत आहे ना. पाहुणे तर बघून खुश होणार. आता सर्वजणांना ती डोसे आणि चटणी सर्व करत आहे. खूप छान झाले. सर्वांना खूप आवडले. खूप छान. तुम्ही सांगा तुम्हाला कसे वाटले. तर मैत्रिणींनो, असा होता माझा आजचा छोटासा मिनी व्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ बनवायला फार मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.